थांब, मी बघतो. नाही नको. क्रॅक वगैरे पडले का बघा, नाहीतर तुम्हालाही माझ्या बरोबर मोबाईल शॉपिंगमध्ये यावं लागेल. नाही ठीक आहे. नाही पण हिचं एक बरं आहे, आपल्यासारखी अजिबात मोबाईल ऍडिक्ट नाहीये. बरं तू कॉफी घेतलीस की नाही? हो घेतली. कशी वाटली मीनाक्षीची आजची कॉफी? छान, एकदम मस्त होती. विक्रम, प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? चला मीनाक्षी वहिनी, मी येतो. काळजी घ्या, आपली भेट होतच राहील वरच्यावर. विक्रम, हा विक्रमच आहे. म्हणजे मला लग्नात झालेला भास हा भास नव्हताच, तो खरंच विक्रम होता. आताही त्याचे डोळे, त्याचं बोलणं आणि त्याच्या चेहऱ्याची ठेवण ही हेच सांगतेय की तो विक्रमच आहे. हे सोहाच्या मित्रानं दिलेलं गिफ्ट तू उघडून पाहिलं नाहीस का? हे गिफ्ट त्यानं आपल्या दोघांसाठी दिलंय. सो आपण दोघांनी एकत्र पाहूया. अहो, या घराचे मालक होते ते, बिचारे अकालीच गेले. मीनाक्षी, काय ग सोहा? फोटोग्राफर लग्नाचे पिक्स देऊन गेलाय. आम्ही सगळे बघायला बसतोय, तू पण ये लवकर. हो आलेच. लग्नाचे फोटो. हा तेजस लग्नात आला होता म्हणजे नक्कीच याचा फोटो असणार. आधीचा, दाढी असलेला. तसं जर असेल तर खरं खोटं ठरवायला फार वेळ नाही लागणार.
कधी एकदा फोटो येत आहेत ना, मी वाटच बघत होते. अगं पण वहिनी मला वाटलं तर असा मोठा छान अल्बम वगैरे येईल ग. आत्याई तो जुना पॅटर्न झाला आता. म्हणजे अगं आत्याही तेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन नसायचा ना, म्हणून ते सगळ्याच फोटोंचा अल्बम बनवून द्यायचं. पण आता यातले आपण जेवढे फोटो सिलेक्ट करू तेवढ्याच फोटोंचा अल्बम तो बनवून देणार. बघा किती छान आलेत ना फोटो. हो ग वहिनी, आणि तुझी साडी पण किती भारी दिसते बघ ना. दादा पण हँडसम दिसतोय. ए हा पण छान आहे ना. हो, आपण ना हा फोटो पण सिलेक्ट करूया. बघ ना, ह्या फोटोत दादा मीनाक्षीपेक्षा जास्त लाजतोय नाही. बरं एक मिनिट, ती कोण आहे? कोण रे? अगं ती 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 बघ ना, जिने साडी नेसलीये का साडीने तिला नेसलं तेच कळत नाहीये ना ती. बास हा बास, जळू नकोस तू माझ्या साडीवर. मी छानच दिसते काय गाई. हो, तू छानच दिसतेस. मग हसताय का सगळे? मी इतकी वाईट दिसत नाहीये. अगं मीनाक्षी, तू उभी काय? बस ना, बस ग. अगं इथे नाही, दादाच्या शेजारी बस. ये ये बस ना, बस बस बस. मी इथं बस. बस. बायको, आपल्याला माहितीये तुझ्या सगळ्या फोटोमध्ये नेमकं काय शोधतीये. खरं सांग बायको, तू आपल्याला शोधतीये ना. आपण बी लय हुशार आहे. तुला जे हवंय ना ते आपल्या मर्जीशिवाय तुला कधीच मिळणार नाही. मला आता निघायला हवं. ए थांब ना थोडा वेळ. अरे सगळे फोटो तरी बघून जा. अरे बस रे. नाही, आता निघायला हवं. आधीच फोन बंद असल्यामुळे खूप कामं खोळंबली होती. चला येतो मी. बाय 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 वहिनी.
दादा माझे फोटो जरा कमीच आहेत ना? हो ना, मॉडेलिंगसाठी एक वेगळा फोटोग्राफर ठेवायला पाहिजे होता आपण. काय आहेच हा मी मॉडेल, पण त्याआधी मीनाक्षीचा जो हात पकडलायस ना तो सोडलास तरी चालेल. हा नाही, आम्हाला माहितीये की तुझीच बायको आहे. हो का? हे सगळं काय सुरू आहे आणि का सुरू आहे? माझ्या नशिबात आनंदाचे क्षण नाहीच आहेत का? माझ्या दुर्दैवाचा हा दशावतार कधी संपणारच नाही का? मीनाक्षी, काय ग इथे काय करतेस तू? नाही, काही नाही. तू कितीही नाही म्हणत असलीस ना तरी जे काही समजायचंय ते समजतंय मला. आता या वेळी देवाकडे काय मागतेस? काही मागत असं नव्हते, हात जोडून नमस्कार करत होते. काय ना मीनाक्षी, देवाला भेटण्याच्या, देवासमोर हात जोडण्याच्या काही ठराविक वेळा असतात आणि ती वेळ टळून गेल्यानंतर जर कोणी देवासमोर हात जोडत असेल तर समजायचं नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे ती व्यक्ती जास्त अडचणीत आहे. नाही अहो, खरंच तसं काही नाहीये. हे बघ मीनाक्षी, तुला मी आधीच सांगितलंय, तुला जे काही सांगायचं असेल ना ते आत्ताच सांग. वेळ निघून गेल्यानंतर तुझ्या हातात काही राहणार नाही. तुला समजतंय ना मी काय म्हणतेय ते? पण खरंच तसं काही नाहीये. आलेच मी. सोहा, तुला तर आधीच पटवली आपण. सोहा बायको, तू आपलं खरं टार्गेट आहेस. आत्या, तुला तर आपण आधीच खिशात घातली. आता राहिली ही 3 माणसं. बाबा रिटायर्ड जज, घरात कमी आणि बाहेरच बोंबलतोय. तू तर आता बी गेला. आई शाळेत मास्तरी नव्हती. B1 बे, B2 4. तुझं काहीतरी केलं पाहिजे. आपल्याला एखादं गणित द्यायच्या अगोदर तुझ्यासाठी काहीतरी गणित मांडलं पाहिजे. अभिजित परांजपे, माझ्या बायकोचा दुसरा नवरा.
अख्ख्या फॅमिली तू एकटाच लय बोळा आहे रे. त्यामुळं तर तुला आपल्या हाताशी धरून काय बी करू शकतोय आपण. माय लेक, आई मुलगा, आई मुलगा. खेळ खालास. एक एक करून सगळ्यांना दानाला लावतो का नाही बघा. सोहाचा मित्र नक्की कोण आहे? तो तेजसच आहे की त्याच्या रूपात विक्रम आहे? मला तर तो विक्रम आहे अशी दाट शंका येते. आणि हे काहीही करून अभिंना सांगायचंय मला. पण दुर्दैवाने त्यांना विक्रमविषयी काहीही माहित नाहीये. मला त्यांना विक्रम आणि माझ्या लग्नाबद्दल सगळं काही खरं खरं सांगायलाच हवं. तरच मी त्यांना आत्ता जे काही घडतंय ते सांगू शकेन. मीनाक्षी, काय ग अशी आरशात एकटक का पाहत राहिलीस? कुठे काय, काही नाही. आणि चेहरा असा आजारी असल्यासारखा का वाटतोय? आजारी नाही, पण डोकं दुखतंय जरा. डोकं दुखतंय? माझ्याकडे एक उपाय आहे. ये इकडे, तुझं मस्त डोकं चेपून देतो. बस. काही गरज नाहीये. मी जरा वेळ शांत बसलं तरी बरं वाटेल मला. हे बघ, नवरा सेवा करत असेल ना तर बायकोने नाही म्हणायचं नसतं असं म्हणून गेलेत महाराज. आता नाव नाही आठवते, पण कुणीतरी म्हणून गेले. हो, कोणी बघितलं तर काय म्हणेल? काय म्हणेल? नवरा बायकोचं डोकं चिपवून देतोय असं म्हणेल. बघा, आत्यांनी जर का बघितलं ना तर तुम्हाला ओरडा खावा लागेल. पॉइंट आहे. जस्ट 1 मिनिट, आलोच. आता काही प्रॉब्लेम आहे? कंटिन्यू. मीनाक्षी, नेमकं काय झालंय ते स्वतःहून तू मला सांगणार आहेस की मागच्या काही दिवसापासून मी तुझं वागणं बोलणं नोटीस करतोय आणि त्यावरनं मला असं जाणवतंय की तुला मला काहीतरी सांगायचंय, पण ते तू सांगत नाहीयेस. मी जे बोलतोय ते खरं आहे ना? खरंच मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अगं मग सांग ना. एक मिनिट, जस्ट 1 सेकंड. हॅलो, हा बोला सर. काय सांगताय? रियली? थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. येस सर, I'll call you back. Yes, bye. काय झालंय काय? मीनाक्षी, तू खरंच माझ्यासाठी खूप लकी आहेस. आता बघ ना, तू जेव्हा जेव्हा माझ्या सोबत असतेस ना, मला काही ना काही गुड न्यूज मिळतेच. काय झालंय ते सांगाल का? मी हैदराबादला ज्या मीटिंगसाठी गेलो होतो ना, त्यांचाच फोन आला होता. मी त्यांच्या एका प्रोजेक्टवर काम करतो हे नक्की झालंय. मीनाक्षी, ही माझ्यासाठी एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी या संधीची वाट पाहत होतो. काँग्रेट्स अभि. ही बातमी मला घरातल्या सगळ्यांना सांगितलीच पाहिजे. मी आलोच.
मीनाक्षी, तू मला काहीतरी सांगत होतीस ना? हो, पण एवढं काही महत्वाचं नाहीये ते. तुम्ही ही आनंदाची बातमी आधी सगळ्यांना सांगून येताय ना? नक्की ना? जा तुम्ही. हॅलोच. माझं नशीब पण किती दुर्दैवी आहे. आनंद आणि दुःख एकत्रच माझ्या वाट्याला आली. या क्षणी मी दुःख भोगायचं की आनंद उपभोगायचा तेच कळत नाहीये.